जय जिजाऊ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आयरे सर. मित्रांनो, आज 23 मार्च या दिवसाला शहीद दिवस म्हणून ओळखला जातो. कारण 23 मार्च 1931ला भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या 3 क्रांतिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावणी झाली होती आणि त्यांना फाशी देण्यात आली होती. म्हणून या 3 क्रांतिकारी एक युवांच्या बलिदान दिनास शहीद दिवस म्हणून आज ओळखलं जातं. या तिघांच्या पावन स्मृतीला मी वंदन करतो आणि आजपासून आपण सुरुवात केलेली आहे लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल. कलाम बॅच आपण चालू केलेली आहे. जर कोणी कलाम बॅच रेफरन्स घेतला नसेल तर घेऊन घ्या. मागे 2 व्हिडिओ बनवण्यात आलेले आहे की त्याच्यामध्ये स्टार्टिंगला की आपलं पेपर कसं असणार, त्याच्यामध्ये कोणते वेटेज कसे आहेत, कोणते चॅप्टरचे वेटेज कसे आहेत ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बनवलेले आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट केलेला आहे लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल. तर जाणून घेऊया की लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल काय आहे. जसे की मित्रांनो, आपण सरदार भगतसिंग यांना ओळखतो, पण सरदार भगतसिंग यांना आपण फक्त एका अँगलने ओळखतो की त्यांनी ब्रिटिश विरुद्ध कार्यवाही केली, त्याच्यानंतर ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी आंदोलने केले. पण आपण एक साईड ओळखत नाही की जेव्हा भगतसिंग त्यांच्या कॉलेज लाईफमध्ये होते, त्यांनी कॉलेजमध्ये असताना त्यांनी 300 पुस्तक वाचली. ते स्वतः पुस्तक लिहायची त्यांची जी डायरी आहे, त्यांचं एक ऑटोबायोग्राफी आहे, वाय आय एम एन एथिस्ट, ते आपण वाचलं पाहिजे. त्यांचे विचार आपण आत्मसात करून घेतले पाहिजे. हीच माझी तुमच्याशी कळकळीची विनंती असेल की तुम्ही पण सरदार भगतसिंग जी यांनी जे पुस्तकं लिहिली आहेत ते तुम्ही एकदा नजर ठेवून घाला, एकदा वाचा. बस. बॅक टू द पॉइंट की लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल. ओके. आता याच्यामध्ये 2 शब्द येतात, एक असतो लिनियर आणि इक्वेशन. ओके. इक्वेशन जी गोष्ट असते त्याच्यामध्ये इक्वल्स टू चं मेन्शन असतो, बरोबर आहे. जर कोणतं पण एक फॉर्म दिलेला आहे आपल्याला मॅथमॅटिक्स मध्ये आणि त्याच्यासोबत पण हे जर असेल इक्वल्स टू चं सिम्बॉल, तर ते समजून घ्यायचं की ते इक्वेशन आहे, इक्वेशन. आणि जर ज्या ठिकाणी इट इज इक्वल्स टू नसेल तर तो अल्जेब्रिक एक्सप्रेशन असतो. जसं की 2 इज इक्वल्स टू 2 रेज टू 1, हे झालं इक्वेशन. ओके, हे झालं इक्वेशन. बट 2x इट इज प्लस 5 हे झालं एक्सप्रेशन, अल्जेब्रिक एक्सप्रेशन. कारण की इथे इक्वल्स टू नाहीये, बरोबर, इथे इक्वल्स टू आहे. त्याच्यामुळे हे झालं इक्वेशन आणि हे झालं अल्जेब्रिक एक्सप्रेशन. ओके, या 2 टर्म आहेत. त्याच्यामध्ये पहिला वर्ड जो येतो तो असतो लिनियर. लिनियर म्हणजे असतो 1. लिनियर म्हणजे 1. लिनियर, ओके, लिनियर म्हणजे 1. लिनियर मध्ये अजून एक शब्द दडपलेला आहे, तो म्हणजे लाईन. ओके, म्हणजे लिनियर एक्सप्रेशन हे एका लाईनच्या संबंधित असलेलं भाष्य आहे. ओके, एका लाईनच्या संबंधी असलेलं भाष्य आहे. आता जसे की आपण एक्झाम्पल घेऊया की 2x plus 5 इट इज इक्वल्स टू 3. ओके, हे झालं इक्वेशन, बरोबर, हे झालं इक्वेशन. याच्यामध्ये हे जे x आहेत, ओके, x, बरोबर, याला म्हणतात व्हेरिएबल. याला म्हणतात व्हेरिएबल. आणि व्हेरिएबल सोबत जे लागून असतात त्याला म्हणतात कोएफिशियंट. ओके, त्याला म्हणतात कोएफिशियंट्स. व्हेरिएबल्स आणि कोएफिशियंट्स. कोएफिशियंट फिक्स असतात, व्हेरिएबल्स हे डिपेंड्स असतात त्या इक्वेशनच्या पूर्ण त्याच्या जनरल फॉर्म वरती, बरोबर आहे. आता हे झालं इक्वेशन, पण हे लिनियर इक्वेशन आहे का? ओके, हे लिनियर इक्वेशन आहे का? हे लिनियर इक्वेशन पण आहे. कारण की लिनियर इक्वेशन मध्ये आता पुढे आपण समजून घेणार आहोत त्या पूर्ण गोष्टी. लिनियर इक्वेशन आहे. आपला जो मेन मोटो आहे तो लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल. ओके, ह्या इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल्स आहेत? फक्त एकच. या इक्वेशन मध्ये फक्त एकच व्हेरिएबल्स आहे, म्हणून हे झालं लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. ओके, जर आपण फर्दर एक्सटेंड केलं जसं की 2x plus 5y इट इज इक्वल्स टू 3, तर हे झालं लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल. कारण की ते x
आणि वाय हे दोन व्हेरिएबल्स आहेत. आणि यांची डिग्री पण 1 आहे. डिग्री म्हणजे काय असतं माहिती का, हे जे व्हेरिएबल्स असतात, व्हेरिएबलची जी पावर असते त्याला डिग्री म्हणतो आपण. आता इथे जरी कोणत्याही प्रकारचं डिग्री मेन्शन नाही, ज्या ठिकाणी डिग्री मेन्शन केली जात नाही त्या ठिकाणी 1 असते. ठीक आहे, या दोन्ही व्हेरिएबलची डिग्री 1 आहे, म्हणून यांना लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल्स असं म्हणतात. ओके, मग इथे काय झालं, ह्या दोन्ही इक्वेशनची डिग्री पण 1 आहे. ओके, या दोन्ही इक्वेशनची डिग्री पण 1 आहे. समजा असं काय झालं जसं की 5x² + 9y - 3 = 0. ठीक आहे, याच्यामध्ये ही जी डिग्री दिलेली आहे सगळ्यात हायेस्ट डिग्री कोणती आहे, 2. तर हे लिनियर इक्वेशन आहेत का, नाही. लिनियर इक्वेशन असे असतात, लिनियर इक्वेशन कंटेन्स ओके डिग्री 1, that is 1, highest degree, that is 1. And when we talk about the linear equations into variable, that is nothing but an equation contains two variable, and its the degree having 1. It's having single degree. That's why this is 2x plus 5y, it is equals to 3. We can call it as a linear equation in two variable. Okay, but 2x plus 5, it is equals to 3. It contains only one variable. That's why we are not able to tell that linear equation into variable. It has a linear form, that is 2x plus 5, it is equals to 3. But we can call it as a linear equation in one variable because it contains only one variable. Now, आता पुढच्या फॉर्मला जाऊ आपण. बेसिकली आपण इंट्रोडक्शन पार्ट संपवलेला आहे. ओके, आता बेसिकली ax plus by plus c, it is equals to 0. हा झाला जनरल फॉर्म. आपण लिनियर इक्वेशनचा कसं लिहितो, तर त्याचं जनरल फॉर्म आहे ax plus by plus c, it is equals to 0. ओके, प्लस मायनस असू शकतो, मे बी प्लस मायनस असू शकतात. जसे की काय झालं माहिती का, आपण नवीन टर्म घेऊ, (9x - 5y - 9) it is equals to 0. ओके, हा लिनियर इक्वेशन आहे कारण की याच्यामध्ये x आणि y ची डिग्री आहे 1 आणि हे 2 व्हेरिएबल मध्ये आहे कारण की ते दोन व्हेरिएबल्स आहेत. आता जेव्हा आपण जनरल फॉर्म सोबत कम्पेअर करतो, जसे की ax plus minus by plus minus c it is equals to 0, तर आपल्याला जाणून येतं, आपल्याला दिसून येतं की a ची व्हॅल्यू काय आहे, तर a ची व्हॅल्यू 9, b ची व्हॅल्यू -5 आणि c ची व्हॅल्यू -9. ओके, हे झालं जनरल फॉर्म ऑफ एनी इक्वेशन, जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, कारण की ते दोन व्हेरिएबल्स आहेत. ओके, बेसिकली काही नियम आहेत लिनियर इक्वेशन साठी, काही नियम आहेत. जसे की हा जो आहे लिनियर इक्वेशन, ओके, हा जो आहे त्याच्यामध्ये ए बी सी, ओके, ए बी सी हे 3 कोएफिशियंट्स आहेत. सॉरी, ए आणि बी हे 2 कोएफिशियंट्स आहेत, त्याच्यामध्ये सी पण आहे. ओके, हे जे आपण एक्स आणि वाय असतो याला आपण म्हणतो व्हेरिएबल. एक्स आणि वाय असतो व्हेरिएबल, आणि व्हेरिएबलच्या जे लगत व्हॅल्यू असतात त्यांना म्हणतो आपण कोएफिशियंट्स. इथे आहेत ए आणि बी. ओके, सी असतो कॉन्स्टंट, कारण की ते कोणावरती डिपेंडेंट राहत नाही. इथे ए एक्स मध्ये डिपेंडेंट आहे, एक्स ची जी व्हॅल्यू असेल त्याच्या अकॉर्डिंग तो बदलणार आहे. बरोबर आहे, ही जी टू पूर्ण टर्म असणार ती बदलणार आहे. तसं सी वरती कोणाचा इम्पॅक्ट पडणार नाही, ते कॉन्स्टंट आहे. बरोबर, म्हणून ए बी सी हे कसे असले पाहिजे, रिअल नंबर असले पाहिजे. ओके, ए बी सी हे रिअल नंबर असले पाहिजे. आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एक्स आणि वाय असतील.
एक्स आणि वाय हे व्हेरिएबल्स आहेत. एक्स आणि वाय हे एकाच टायमाला 0 असता कामा नये. एक्स अँड वाय नॉट इक्वल्स टू 0 ॲट द सेम टाइम. ओके, जर ते दोन्ही 0 झाले, ओके, दोन्ही 0 झाले, सपोज सी पण इथे 0 आहे आणि दिस वस्तू पण 0 आहे, तर तो ते जे एक्सप्रेशन असेल, ती जी लाईन असेल ती लिनियर तर ऑब्व्हियसली तिथं राहणार नाही. ओके, आणि याच्यावरून जर आपण एक सिंगल पॉइंट जर ट्राय पण केला तर तो पॉइंट येऊ शकत नाही, कारण की सेंटर जो पॉइंट असेल, सेंटर पॉइंट जो ग्राफचा असेल, तर तिथे एक्स पण 0 असतो, वाय पण 0 असतो, कॉन्स्टंट पण 0 असतो. त्याच्यामुळे आपण ही टर्म लिनियर इक्वेशन मध्ये आपण ग्राह्य धरू शकत नाही, कारण की एक्स अँड वाय बोथ आर झिरोज. एक्स 0 असेल तर आपण समजू शकतो की ते वायच्या वाय ऍक्सिस अलॉंग आहे. ओके, एक्स जर 0 असेल तर, वाय 0 असेल तर आपण समजू शकतो की लाईन एक्स ऍक्सिस अलॉंग आहे. बेसिकली हे दोन तीन टर्म्स महत्वाचे आहेत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. ओके, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. सायमल्टेनियस म्हणजे एकाच वेळी असणारे लिनियर इक्वेशन, दोन लिनियर इक्वेशन. आता एकाच वेळी दोन लिनियर इक्वेशन दिले असतील, ठीक आहे, त्याच्यावरून आपल्याला काही मेथड्स वापरून आपल्याला त्यांचे व्हॅल्यूज फाइंड आउट करता येईल. त्याच्यामध्ये काही असतात, सबस्टिट्यूट असतो, एलिमिनेशन मेथड असतो, ठीक आहे, क्रॅमर्स रूल आहे, खूप काही आहे, खूप काही. जसे की सगळ्यात महत्वाचं, आता इथे आपण जर पहिला एक्झाम्पल पाहिला, 5x - 3y = 8, 3x + y = 2. ओके, हे एक पहिलं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट सोडवणार आहोत. ओके, प्रॅक्टिस सेट आपण सोडवणार आहोत, आणि वन्स द चॅप्टर विल बी एंड, ओके, वी आर गोइंग टू स्टार्ट द maximum PYQs, okay, previous year questions. Then we will find some questions depends on this chapter which is asked in the previous board exams, and we will solve all the examples, okay, and all the possibility of examples. Now 5x - 3y = 8, 3x + 5y = 2. आता आपण जर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, 3x + 5y = 2, याला 1 याला 2 मानून घेतला, ठीक आहे, मानून घेतलं. आपल्याकडे इथे 5, इथे 3, इथे -3, इथे ठीक आहे 1 आहे, 8, 2. सगळ्यात आपल्याला इझी जाईल कोणते तरी जो एक कोइफिशियंट असणार आहे त्याला सेम बनवायचा आहे आपल्याला, ठीक आहे. याला जर याला दोघांना सेम करायचं असेल तर याला 3 ने मल्टिप्लाय करा, याला 5 तेव्हा सेम होणार आहे. आपण त्याच्याऐवजी आपण y सेम करू. y सेम करण्यासाठी आणि y चा कोएफिशियंट सेम करण्यासाठी मल्टिप्लाय सेकंड इक्वेशन बाय 3 -3, सॉरी ओनली 3. ओके, आता कसं होईल माहितीये का, या इक्वेशनला जर 3 ने मल्टिप्लाय केला, 3 3 जा 9, 9x + 3y + 3 × 2 6. हे झालं थर्ड इक्वेशन. ओके, थर्ड इक्वेशन. नेक्स्ट स्टेप असणार आहे, इथे मायनस इथे प्लस, ऍडिशन, ऍडिंग 1 + 3, 5x - 3y = 8, and last 9x + 3y = 6. Okay, addition, -3 + 3 directly get cancelled. Okay, 5 + 9, 14x = 14. Okay, 14x = 14, बरोबर आहे. हा जो 14 आहे इकडे गुणाकार मध्ये आहे, तिकडे जाताना इक्वल्सच्या तिकडे जाताना भागिले होईल. x बरोबर 14 / 14, x बरोबर 1. x ची आपल्याला किंमत भेटली. आपण x ची किंमत कुठे पण पुट केली, पुट इन इक्वेशन 1, कोणत्या पण इक्वेशन मध्ये आपण पुट करू शकतो. ठीक आहे, आपण पहिल्याच इक्वेशन मध्ये पुट केली तर आपल्याला काय येणार आहे, 5 × x ची किंमत 1 आहे -3y = 8,
minus 3y it is equals to 8 minus 3y it is equals to हा 5 इकडे प्लस मध्ये इकडे जाताना मायनस मध्ये होईल minus 5 minus 3y it is equals to 3 okay y it is equals to minus 3 by 3 y it is equals to minus 1 ठीक आहे y it is equals to minus 1 आता आपल्याला जर एक क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं असेल हे दोन्ही व्हॅल्यूज आले x इट इज इक्वल्स टू 1 y इज इक्वल्स टू -1 आता आपण काय करू शकतो माहिती आहे का कोणत्या पण एका याच्यामध्ये कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये आपण जर पुट केलं तर समजा काय x इट इज इक्वल्स टू 1 ओके x च्या जागी 1 आणि y च्या जागी -1 3 गुणिले 1 3 y ची किंमत -1 डायरेक्ट -1 इज इक्वल्स टू 2 हा बरोबर आहे 3 वजा 1 बरोबर 2 इकडे पुट करून बघू 1 -1 5 मायनस मायनस प्लस ओके मायनस मायनस प्लस आणि 3 इट इज इक्वल्स टू 8 बरोबर आहे सॅटिस्फाय होतं ना म्हणजेच याचा अर्थ x इट इज इक्वल्स टू 1 आणि y इज इक्वल्स टू -1 हे व्हॅल्यू बरोबर आहे आता हा जो इक्वेशन आहे हा जो क्वेश्चन आहे तो 2 नंबरचा प्रश्न 3x plus 2y it is equals to 29 5x plus y it is equals to 18 हे तुम्हाला सॉल्व्ह करून याचं उत्तर कमेंट मध्ये द्यायचं आहे नक्की सॉल्व्ह करा आणि आता इथून पुढे आपण बेसिकली जे हार्ड क्वेश्चन आहेत ना व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स ते मी इथे सॉल्व्ह करून देणार त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट चालू करणार आहे ठीक आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर मला 100% कमेंट करा मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र